काय नाही, फक्त मग गेलो बिलो त्याला समोरच्याला मोबाईल वगैरे चेक केला, गाणे बिणे लिख केले होते, समजून सांगायचा प्रयत्न करत होतो नाही का. चुकीचं केलं, मेहनत होती माझी आणि मी लग्न घासलेली त्या गोष्टीसाठी. मग रागामध्ये आमच्याकडनं अपघात झाला ते भाऊ तो आलाय बरोबर. तसमोर तर म्हणतो कोण रे, तसमोर तर बोलतो अरे तो अपोजिट आलाय, आई घालीने लय मारले. तो आलाय कोण रे, तो अपोजिट आलाय, मारलं मला. त्यात भाई चिडतोय एखादा, बरोबर. माझ्यासारखा भाई चिडतो, मी काय म्हणतो एखादी शिवी देतो, बरोबर. मग स्वतःला पण शिव्या देतो लोकांची पण. एक हेलिकॉप्टरवालं सीन होतं की हा. तू एक लाईव्ह केलं होतं आणि त्यात तू सांगितलं की कोणीतरी तुझं हेलिकॉप्टरवालं कन्सेप्ट चोरली. आणि माझाच होता नाही का, हेलिकॉप्टरचा जो सीन होता ना, स्वतः डिडोचा होता. माझ्यासारखा कोण नाही माहिती का तुम्हाला, झाट भीती नाही. हे काय समोरच आहे, प्ले करू का, दाखवू का विषय. तू एक लाईव्ह दाखवते त्यात की बघा मी बनवलं होतं वगैरे. सो काय विषय. आपण 2021 पासून तर 23 पर्यंत लय हवा केली भाई. हम्म. झाट कोणी बघितली पण नसेल ती हवा. आपण चर्चेत राहिलोय, आपण लय ठिकाणी कुठं नाही गेले. माझ्या हायलाईटला होते हेलिकॉप्टरचे व्हिडिओ भाई, मी असे फिरायचो राईंडर. आपल्याकडे पैसा पण तेवढा होता ना त्यावेळेस, आज पण आहे काय, त्यात काय विषयच नाही. जसं तू मागच्या पॉडकास्ट मध्ये म्हणलंय की तुला नावं नाही घ्यायचे किंवा मला त्याच्याबद्दल बोलायचं बरोबर. नाही, मला आहे ना आजव्या खाजव्याची चर्चा करायचीच नाही भाई. बघ मी पॉडकास्ट करायला आलोय, माझं म्हणणं काय, बरोबर. त्याचं नाव बिव घेऊ नका. नाही, actually- मला कसा राग येतो रे मला. पण ऍक्च्युली ते गाण्यामध्ये नाव आहे ना, ते आहे ना भाई. मग जर ते तर- गाणं तर इथं बोलण्यात काय प्रॉब्लेम आहे. नाही आता जर ते व्यक्ती तुझ्या समोर आले तर काय करशील. आता असं लोकांना वाटतंय की हम्म. तू फेमस होण्यासाठी परत किंवा लाईमलाईट येण्यासाठी म्हणजे परत तुझं अटेन्शन येण्यासाठी तू ह्या गोष्टी बोलतोयस. त्यांच्यासाठी तुझं उत्तर काय नाही नाही, माझं उत्तर एवढंच आहे की बसल समोर त्यांना नाही का, नाही ते कमेंट्स करून जाणार आहेत कमेंट मग मी धरणार ना त्यांना, ओके. धरणार 100% धरणार आणि गुडघ्यावर बसवणार ना भाई. सगळ्यात आठवणारी गोष्ट किंवा इमोशनल करणारी गोष्ट कुठली आहे, आईबद्दल किंवा वडिलांबद्दल. आहेत अशा काय गोष्टी भाई, स्वतः उपाशी राहायची नाही का आई आपली, पण आपल्याला चारायची भाई, दोन भांड्याचे काम करायची पहिले माझी आई भाई. आई लाडाने काय म्हणायची. मला तर रघु बोलायची भाई. रघु. सो समजा आता जर आई असते त्याच्यासाठी पहिली गोष्ट तू काय केली असते आज. काय नाही भाई, मेहनत केली असती परत एकदा सुरुवात, जशी आता करू तशी मेहनत केली असती. तिला चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन गेलो असतो, नाही ते चांगल्या गोष्टी काय चारलं असतं घेऊन, म्हणजे दिल्या असत्या, त्यासाठी काहीतरी केलं असतं भाई, समजतं ना. लय काय केलं असतं भाऊ, ती जी बोलले ती गोष्ट केली असती त्यासाठी, फक्त आईसाठी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबीएन इंटरव्ह्यू. तर चष्मा वगैरे घातलाय मी आणि तुम्हाला आयडिया मिळालीच असेल की आत्ता एक रॅपरचा आपण पॉडकास्ट घेणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत MC डिडो. काय म्हणतो? काय म्हणतं पहिलं फर्स्ट ऑफ ऑल. व्यवस्थित भाऊ, तुझं काय चालू आहे बाकी. एक नंबर. सो मस्त किती वाटलं दिवस रे. झाला आपण प्लॅन करत होतो पण फायनली झालंच पॉडकास्ट. सो काय सांगशील, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर सगळे जे तुझे व्ह्युअर्स आहेत, म्हणजे जे पण फॅन्स तू म्हणतोस, ते सगळे फर्स्ट ऑफ ऑल तर तुला बघून आत हे म्हणतील की तू 2-3 वर्ष कुठं होतास, काय झालं होतं. सो सगळ्यांची एक क्युरिओसिटी म्हणू शकतो आपण की उत्सुकता आहे की काय झालं नेमकं आणि का गायब झालास तू. जरा होतो भाऊ, जेलला होतो 2 वर्ष, आता सुटलो 2-2.5 महिने झाले मला. बाकी काम वगैरे चालू आहे, आल्यापासून कामच करतोय. प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यू दिलात, तुला पण दिलाय भाई एक पॉडकास्ट, तुला पण एक दिला, बाकीच्यांना 2-3 ठिकाणी दिलात आणि भरपूर ठिकाणी चांगलं काम केलं भाई नाही का, जरा म्हणजे पब्लिकला आवडेल त्या टाईपमध्ये कामं केलं. 2-2.5 महिन्यापासून कामच चालू आहे. आता अल्बम येईल, त्याच्यावरती चालू आहे चर्चा जरा आपली. ओके. सो काय सांगशील, म्हणजे खूप जणांना ते कारण जाणून घ्यायचं की नेमकं झालं काय होतं, सांगू शकशील. काय विषय ना भाऊ, बोलेल सांगेल की तुला हक्काने. अरे विषय असा झाला होता की 2022ला आणि 23ला आपलं सगळं व्यवस्थित चालू होतं भाई. बरोबर. 24मध्ये आपला अल्बम येत होता द माफिया म्हणून. ओके. बाकी व्हिडिओ वगैरे रेडी होते सगळे, फक्त अपलोड करायची बात होती. पण काय लोकांनी ट्रिप केली आपल्यावरती, आंधळे जळले भाई आपल्यावरती. ट्रिप म्हणजे म्हणू शकतो की जळाजळी नाही का, प्रगती बघवली नाही भाई लोकांना आपली. ओके. मग काय लोकांनी आपला विश्वासघात केला, गाणे बिने लीक केले, तरी आपण म्हणलं जाऊ दे नाही का, होत असतंय. 1 गाणं केलं, 2 गाणं केलं,
रागीट चेहरा भाई आपला आणि रागीट स्वभाव आहे भाई आपला, तर आपल्याला सहन नाही झालं. हम्म. मग आपण डायरेक्ट भेट दिली भाई त्यांना. 4-5 जण होते आपण. भेट दिली म्हणजे भेट नेमकं म्हणजे- काय विषय? भेट म्हणजे तुमची भेट वेगळी असते ना? आमची भेट वेगळी असते. आम्ही हसून पण भेट देतो हम्म. आणि घुसून पण भेट देतो. मग ती कुठली भेट होती मग? घुसलेली भाई डायरेक्ट घुसून घेते. त्याच्यामुळेच विचारलं. काय नाही, फक्त मग गेलो बिलो त्याला समोरच्याला मोबाईल वगैरे चेक केला, गाणे बिणे लिक केले होते, हम्म. समजून सांगायचा प्रयत्न करत होतो नाही का. हम्म. चुकीचं केलं, मेहनत होती माझी आणि मी घासलेली त्या गोष्टीसाठी. हम्म. मग रागामध्ये आमच्याकडनं अपघात झाला तसा. कधीची गोष्ट आहे? कुठल्या 2024ला झालंय. 24ला झाली. 24ला झाल्यानंतर मग काय, तर तुम्ही कसं आहे सगळे DHH रॅपमध्येच बघता ना सगळ्या गोष्टी. कधी पोलीसनामा बघा, कधी लोकमत बघा, या अशा काय काय गोष्टी बघा, म्हणजे कळलं तुम्हाला. माहिती नसतात काय काय लोकांना गोष्टी. कुठल्या गोष्टी तुला वाटतं की आतापर्यंत आल्याच नाहीत बाहेर? भरपूर काय गोष्टी आहे भाई, माझ्या जुन्या गोष्टी पण बाहेर नाही आल्या अजून. जसे की आम्ही लय कांड केल्यात, जसं की लय केल्यात. एक्झाम्पल? एक्झाम्पल नाही सांगू शकत भाई. पहिले घावलो नाही ना कधी, हम्म. आता चुकीत घावल जर का बोलल्यावर. ओके. सो ह्याच्या आधी पण म्हणजे मी आता रॅप म्हणजे रॅपिंग किंवा DHH ला फॉलो करतो. सो ह्याच्या आधी पण रॅपचे हे फ्री स्टाईल्स व्हायचे. त्यामध्ये जे आजचे सगळे टॉपचे जे आपण म्हणतोय रॅपर्स आहेत ते पण दिसतात. जुने व्हिडिओ जर आपण बघितले सर, हा बरोबर. सो आता का बंद आहे मग फ्री स्टाईल पुण्यामध्ये तरी? आता होत नाही पुण्याच्या सारखे, म्हणजे ते पुलाखाली जे व्हिडिओज येत होते आधी, सो आता होत नाहीये. त्याचं काय कारण? येत नाही. कारण की कुठेतरी त्या व्हिडिओ मध्ये तू पण दिसतोय मला, हाय ना भाई. बरोबर ना? एक आमचा तू पॉडकास्ट बघ, आहे की एक ऋतिक म्हणून केलंय, तू सायफर आहे त्याची, स्टॅन बीन, तो क्रॅकहेड, मग त्याच्यानंतर भरपूर आर्टिस्ट आहे भाई पुण्यामधले. आम्ही एकत्र सायफर वगैरे केल्यात. बरोबर. आम्ही 2014-15 पासून करतोय. तर गेल्या 5-6 वर्ष आम्ही सायफरमध्ये होतो, 21 पर्यंत. पहिलं गाणं तर 21ला ड्रॉप झालं माझं. एकत्र होतो, अजून पण एकत्र आहे. पण ते कसं आहे, भीती आली ना आता प्रत्येकाला, की प्रत्येक घातकी बनायला लागला आता सायफरला जाऊन. भांडण तर नव्हतं, मारामारी होती, एकमेकाची आई बहीण काढतात आता. पहिल्यासारखं नाही राहिले ना. पहिले सायफर चांगले होते, पहिले कोण व्हिडिओ वगैरे नव्हते काढत. मोबाईलच नव्हता त्यावेळेस, होता म्हणजे पण नव्हते काढत व्हिडिओ वगैरे. पण आताचा काळ असा की एका ठिकाणी जरी गेलो ना आपण, 100 व्हिडिओ बनतात. त्यामुळं जरा बंद केले सगळ्यांनी नाही का, जरा समजते ना, म्हणजे सायफर जाणं बंद. चांगल्या चांगल्या आर्टिस्ट आहेत पुण्यातले, जे DHH मधले आहेत, इथले आहेत, बॉम्बे, दिल्लीत, गुजरात, पंजाबमधले, ते पण पहिले सायफरला यायचे, पण आता बंद केले त्या लोकांनी, असा विषय. ओके. सो काय सांगशील, म्हणजे मला तुझ्या बालपणापासून सुरुवात करायला आवडेल की कुठं गेलं तुझं बालपण? बालपण काय भाई आपलं, झोपडीच्या घरात गेलं भाई. आज कुठं ना कुठं तर स्टेबल आहे लाईफमध्ये भाई. सगळ्या गोष्टी पुरवल्यात मला घरच्यांनी, पण आता आपली जबाबदारी आली होती त्यांना पुरवायची, पण तेच नाही सध्या आता नशिबात. म्हणजे जन्म कुठं झाला होता? काही पुण्यामध्येच? पुण्यामध्ये झाला होता माझा जन्म. ओके. लहानपणापासून मोठा पुण्यातच झालोय मी. अच्छा. आणि म्हणजे पॅरेंट्स वगैरे काय करायचे किंवा काय ना, माझे आई वडील, भाऊ, म्हणजे माझ्या पप्पांचं हे होतं, म्हणजे केटरिंगचं मोठं असतं ना, शॉप वगैरे होतं नाही का. दिवस घालणारे काढल्यात भाई, परिस्थितीत काढल्यात, पण आज कुठं आहे भाऊ नाही का. फक्त एवढाच विषय, त्यांना आपली प्रगती बघायला नाही आली, ते नाही येत आता सध्या जगात. ओके. सो जसं तू सांगितलं, म्हणजे लहानपण खूप हे होतं परिस्थिती, हम्म. अशी कुठली गोष्ट लहानपणाची आठवते, म्हणजे नाही का मिस करतोस असं काय आहे का? खूप आठवते लहानपणाची गोष्ट. बास भाऊ, की आईसोबत वगैरे नाही का काय आठवण येत, माझ्या बापासोबत पण आठवण येत, पण त्या आठवतात त्या गोष्टी भाई. कशाच्या लहान सगळ्या गोष्टी पुरवल्यात ना त्यांनी भाई, आपल्याला लहानसं मोठं केलं आपल्याला, आणि आपल्याकडे लय लक्ष देऊन त्यांनी आपल्याला एवढं आज एवढ्या लायकीचं बनवलंय, तर भाई आयुष्यभर मान असेल माझा. आणि सन्मानाची तर गोष्टच नाही राहिली भाई. आई बापाशिवाय कोण कोणाचं नाही, तुला पण माहिती आहे. बरोबर. सगळ्यात आठवणारी गोष्ट किंवा इमोशनल करणारी गोष्ट कुठली आहे आईबद्दल किंवा वडिलांबद्दल? आहेत अशा काय गोष्टी भाई, स्वतः उपाशी राहायची नाही का आई आपली, पण आपल्याला चारायची भाई, दोन भांड्याची आई काम करायची पहिले माझी आई भाई. आई लाडाने काय म्हणायची? मला तर रघु बोलायची भाई. रघु. माझं नाव ऋतिक आहे, ओके. पण आईचं फेवरेट नाव रघु होतं नाही का. मग ते लोकांना वाटलं की मी ते गाणं वगैरे केलं नाही का संजय दत्त सोबत, रघु भाई म्हणून. ते माझं नावच आहे भाई, आईचं लाडाचं नाव आहे,
आणि पहिल्यापासून मला आई लाडाने रघु म्हणायची. आणि मला काय गोष्टी आठवतात माझ्या आईच्या, की मला लय कष्टाने मोठं केलं भाऊ तिने. दुसऱ्यांच्या घरात धुणं भांडं करायची भाई. बाप माझा हमाली काम करायचा पहिले. लय कसं 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 केलंय भाई. आज माझी परिस्थिती मी कुणाला नाही सांगू शकत भाई, कारण मी कुणाला माझ्यावरती हसू देऊ नाही शकत भाई. आज आपण एवढं लायक झालोय. भले भाई आपण दुसऱ्यांची आई झवतोय, पण आपल्यापर्यंत येऊ देत नाही आपण कुणाला, कारण तसा दबदबा ठेवलाय ना भाई. समजतं का? असा विषय. स्कूलमध्ये पण असंच होता का हा दबदबा? मग येडाय का, कुणाला येऊ देत नव्हतं शाळेत मी. अच्छा. वर्गाच्या बाहेर थांबवायचो सगळ्यांना. हां. पहिला अटेन्शन माझं असायचं भाई, कुणालाच येऊ देत नव्हतो. पोरीला आजायच्या भाई मला बघून. चॉकलेट होतो पहिला पण. आणि आज पण बघ ना भाई, कसला क्यूट दिसतो भाई तुझा आज. ते तर आहे. समजलं ना? होता काहीतरी नाही का, म्हणजे आपलं पहिल्यापासून शिकायची आवड होती मला. पहिल्या पॉडकास्टमध्ये पण बोललो. पण ती आवड गेली, जसं संगीत म्युझिक वगैरे ऐकायला लागलो, काही गोष्टी कळायला लागल्या, दुर्लक्ष केला वाईट गोष्टी. जरा चांगल्या गोष्टी आवडल्या मला, त्या अवतीभोवती फिरायला लागलो त्या गोष्टीच्या, तर मला आवड झाली. शाळा वगैरे सगळं सुटलं भाऊ माझं. आणि आई तर माझी भाऊ खतरनाक होते नाही का. आईचं प्रेम म्हणजे लय खतरनाक भाई. सो म्हणजे कधी झालं हे सगळं, म्हणजे आई किंवा वडील नव्हते, कोणत्या वर्षापासून तू स्वतः इंडिपेंडेंट झाला म्हणजे असं? भाऊ माझी आई नाही वारून, आता म्हटलं ना तर माझी आई वारून कमीत कमी नाही म्हणलं तरी एक समजून जा नाही का, एक 15 वर्ष झाले मदरला वारून माझ्या. अच्छा. तुझं वय काय होतं तेव्हा? मी तेव्हा असेल 11-12 वर्षाचा भाई. तेव्हापासून भाई माझ्या खांद्यावरती लय जबाबदाऱ्या आहेत भाई. समजतं मी एकटा करतो आज पण भाई. माझे भाऊ जेलला आहेत भाई, माझे नंबरकारी जेलला आहेत, सगळे जेलला आहेत भाई. मी आता सध्या एकटा बाहेर आहे. तर आहेत अजून माझे अल्पवयीन बाहेर आलेले 2 खतरनाक आहेत. कुठं पण घुसतात भाई. कुणी काय बोललं ना ऐकत नाही, कोणाला विचारच करत नाही भाई त्या बाबतीत. सो समजा आता जर आई असते, त्याच्यासाठी पहिली गोष्ट तू काय केली असते आज? काय नाही भाई, मेहनत केली असती परत एकदा सुरुवात, जशी आता करतो तशी तशी मेहनत केली असती. तिला चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन गेलो असतो, नाही ते चांगल्या चांगल्या गोष्टी काय चारलं असतं घेऊन, म्हणजे दिल्या असत्या. त्यासाठी काहीतरी केलं असतं भाई. समजतं ना, लय काय केलं असतं भाऊ. ती जी बोलले ती गोष्ट केली असती त्यासाठी. ते थोड्या दिवसात मी गाण्यांमध्ये रिप्रेझेंट करणार आहे. ट्रॅक माझं येईल भाई त्यावरती नाही का. ऑलरेडी मी लिहून ठेवलं आहे भाई ते गाणं. सो आता रॅपिंगमध्ये म्हणलं तर ते फ्रेंड झोन असतं किंवा नाही काही हुड असतं. सो तुझ्या हुड बद्दल सांग काही. माझ्या हुडबद्दल लय येडे आहेत भाई माझ्या बरोबर. सांग नाही. फार लय येडे आहेत भाई. कसं आहे तुझं हुड? म्हणजे एकदम असे एकदम जॉली कॅरेक्टर आहे भाई नाही का. हसून आहे सगळे सगळे येडे, म्हणजे सगळे खाते पित्या घरातले भाई. माझ्यासारखे तब्येत आहेत सगळ्यांची. आणि असे आता सध्या आहेत ना हुडमध्ये जे अर्धे निम्मे तर जेललाच आहेत मित्र भाई नाही का. आणि भाव तर भाई आज अर्धे निम्मे तर माझे असे आहेत ना, नातेवाईक म्हण माझे माझे म्हणजे असे बाहेरचे म्हण, जवळचे म्हण, लांबचे म्हण, तर ते कंटिन्यू सोबत असतात माझ्या नाही का. तर मला एकच बोलतात, माझं फक्त एकच तत्व आहे भाई, की जे आपले त्यांना सोडू नका नाही का. ओके. ते वाईट वेळेस पण आपल्यासोबत असतात, चांगल्या वेळेस पण असतात आपल्यासोबत. फक्त जरा विश्वास ठेवा त्यांच्यावरती. घात कोण पण करू शकते फक्त नाही का, माझं हे म्हणणं आहे भाई. बरोबर. माझी हुड लाईफ आमची लय खतरनाक आहे भाई. आम्ही गाण्यात नाही बोलत भाई, आम्ही डायरेक्ट बोलतो पण. अशी आमची हुड लाईफ नाही का, जरा खतरनाकवाली. सो हे पूर्ण 2-3 वर्ष जे तू जेलमध्ये होतास किंवा त्यामध्ये असे काही मित्र होते का जे ते समजल्यानंतर की जेलमध्ये गेल्यानंतर तुझी साथ सोडली, आणि असे काही मित्र होते का जे आज पण तुझ्या सोबत आहेत आणि तेव्हा पण होते जेव्हा तू जेलमध्ये जात होता? कसं लहानपणीचे मित्र माझे, शाळेतले वर्गातले मित्र, ते माझे जिवलग आहे. का कारण त्यांनी आपल्या शाळेतच दहशत एवढी बघितली ना, की ते आज पण आपले फॅन आहेत. ते आपल्याला लय मानतात भाई, ते कधी सोडून नाही गेले. ते शाळेतले मित्र माझे जिगरी झाले, ते लहानाचे मोठे माझ्यासोबत झाले. चड्डीवर फिरायचो ना तेव्हा बसले मित्र आहेत माझे. या आत्ताचे नवीन नवीन आलेले जे चिपकणारे, फेम बघून चाटणारे, पैसा बघितला फेम जवळ. म्हणजे अरे म्हणजे नाही काय, कधी प्रसिद्धी बघितली, कोणाची? गाणं माझं स्वतःचं भाई. गाणं हिट झालं गेलं की 4 जण मॅसेज, 10 जण कॉल, पुरी बिरी DM वगैरे, मित्र वगैरे DM वगैरे, कुठे भाऊ काय चालू आहे, येऊ का भेटायला, हाय का वेळ. तसल्या लोकांना भाऊ नाही देत ना आपण. आपण किरकोळ थोडी आहे भाऊ.
कुणाला पण इज्जत द्यायला. आपण अंधारात दिवस काढल्यात कितीतरी रात्र भाई. कशाला कुणाला, आपण 4 गोष्टी शिकून आलोय भाई. आणि अशा ठिकाणी शिकून आलो ना की तिथं कोणच जात नाही त्या गोष्टी करायला. आपला टॉपिक काय चालू होता की 2 वर्ष कुठं होतो. बरोबर. क्लिअर भाई. 2 वर्ष जेलला होतो मी. या सगळ्या गोष्टी मी तिकडे शिकून आलोय. कुणाला बोलायचं कसं, कुणासोबत राहायचं कसं, फायद्यापुरती दोस्ती कशी असते, दोस्तीपुरती फायदे कसे असतात ते पण शिकून आलोय मी सगळ्या गोष्टी. कशा असते गोष्टीपेक्षा लय म्हणजे गोड बालून गाणं मारून जाणार आहे भाई काय एकदम. तसं की भाऊ तुला हे करतो त्यासाठी ते करतो, असं करतो तसं करतो. कानं खुश करणारे, कानं चावणारे भाई. आणि कानं पण असतात, लय लोक आहेत असे. तर फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की भाई तसल्या लोकांपासून सावध राहावा, जरा लांब राहावा, शहाणेपणा जरा. म्हणजे तुझ्या बरोबर तसे सीन झाले असं झाल्याच माझ्यासोबत सीन, म्हणजे भाई दुनिया सोबत होती माझ्यासोबत, सोड अख्ख्या जगासोबत होते. हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, हे फक्त कानं खुश आहे भाई. कोण कुणाचं नसतंय सख्या भावाशिवाय. नाही. आता जर ते व्यक्ती तुझ्या समोर आले तर काय करशील? काय करेल भाई, काय नाही करणार भाई. मी करायच्या अगोदर माझे हुडवाले आहे ना भाई, कट्टर आहेत ना आपले, बसवतील त्याला खाली गुडघ्यावरती भाई, आणि काय करतील? नाक घासायला लावतील. आणि काय. ओके. सो जसं की हुड बद्दल आपलं बोलणं चाललंय, तर आवडती गोष्ट हुड बरं करायला कुठली आवडते? म्हणजे आवडते म्हणजे राडे करायला आवडतं आम्हाला. अच्छा. द्यायचे कुठं पण घुसून जाय, कुठं पण? कुठं पण. म्हणजे कोण असं काय बोललो, कोण घुरलं बिरलं, कोण बघितलं तरी मारतो आम्ही. एक्झाम्पल असंच कधीचा किस्सा मज्जा असा आहे. काय? अरे भरपूर आत्ताच आता विषय वाजवला आम्ही. हा. गाडी धडकले, म्हणलं बाजूला सरक. म्हणला समोरचा, म्हणलं काय ए भाऊ डिडो भाऊ, म्हणलं सरक बाजूला, एडे चाळे करू नको हा. भाई लोक लगेच उतरले. म्हणलं जाऊ दे, फॅन आहे, दे विषय सोडून. लय किस्से करतो आम्ही, चालता बोलता खेळता करतो भाई असे किस्से. डेली रुटीन काय असतं तुझं? रुटीन काय भाई आपला तेच, सकाळी जातो भाई जिमला वगैरे, ओके. 7-7:30ला उठून आल्यावरती आंघोळ पांघोळ, नाश्ता बिष्टा, मग स्टुडिओ सेशन असतात आपले स्टुडिओवरती. आपला स्वतःचा स्टुडिओ आहे भाई पुण्यामध्ये. अरे वा. कुणाला माहिती नसेल तर माहिती पडलं बाय, मराठी रेकॉर्ड्स म्हणून आपण ओपन केलंय. आणि लय लवकर आपण ऑफिस उघडणार आहे भाई आपलं स्वतःचं. झाले गाणे वगैरे टाकले ना आता हे सगळे. स्वतःचा स्टुडिओ तर असणारच आहे अजून एक लय मोठा. आणि ऑफिस पण होणार आहे आपल्याला लवकर. फक्त मराठी रेकॉर्ड्स, फक्त जे रॅपर्स लोक असते जे नवीन वगैरे आहेत, तर आपण फक्त त्यांच्यासाठी नाही का चांगले कॉन्ट्रॅक्ट केले भाई तयार. माझा मॅनेजर काम करतो त्या गोष्टीवरती. सो तुझं एक गाणं आलं होतं, त्यामध्ये एक सीन आहे स्टार्टिंगचाच, की भाई ते आलेत, हा बरोबर, बरोबर, अपोजिट वाले आलेत, मला लय मारलंय वगैरे वगैरे. त्यात गाणं एक्सप्लेन कर मला बेसिकली, की ते गाणं नेमका विषय काय आहे. म्हणजे त्या स्टोरी एक तर खरंच दिसते की त्यात काहीतरी स्टोरी आहे, आणि तो ती स्टोरी मांडतोय गाण्याच्या माध्यमाने, बरोबर. सो ती स्टोरी मला जाणून घ्यायची. ते यार प्रत्येक ठिकाणी होते ना का भाई, की पब्लिक घुसली मारायला बिरायला, समजतोय काय, एखाद्या ठिकाणी गेली राईट बीटला आणि एखादी पब्लिक काय म्हणते, भाऊ 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 तो आलाय, बरोबर. तर समोरचा म्हणतो कोण रे, तो समोरचा बोलतो अरे तो अपोजिट आलाय, आई घालीने लय मारलंय मला. मग त्यात भाई चिडतो एखादा, बरोबर. माझ्यासारखा भाई चिडतो. मी काय म्हणतो, एखादी शिवी देतो, बरोबर. मग स्वतःला पण शिव्या देतो, लोकांची पण. जे आपल्यासोबत घडलं आपण गाण्यामध्ये बोललो, आपण रिअल फॅक्ट बोललो. ऍक्च्युली काही स्टोरीज पण आहेत ज्यामध्ये तू ओपनली काही गोष्टी बोलते, बरोबर. सो त्या गोष्टी नेमकं काय आहेत? म्हणजे फर्स्ट जर एक कॉन्टेक्स्ट द्यायचा राहिला की नेमकं मी काय कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय, तर एक हेलिकॉप्टरवाला सीन होतं की तू एक लाईव्ह केलं होतं, आणि त्यात तू सांगितलं की कोणीतरी तुझं हेलिकॉप्टरवालं कन्सेप्ट चोरली, तू एक लाईव्ह दाखवतोय त्यात की बघा मी बनवलं होतं वगैरे. सो काय विषय तो हेलिकॉप्टरचा? आता विषय काय माहिती का तुला, आपण 2021 पासून तर 23 पर्यंत लय हवा केली भाई. झाट कोणी बघितली पण नसेल ती हवा. आपण चर्चेत राहिलोय, आपण लय ठिकाणी कुठाने गेले. माझ्या हायलाईटला होते हेलिकॉप्टरचे व्हिडिओ भाई. मी असे फिरायचो रँडम. आपल्याकडे पैसा पण तेवढा होता ना त्यावेळेस, आज पण आहे काय, त्यात काय विषयच नाही. मी संजय दत्त सोबत गाणं केलं होतं, आता येईल अल्बम मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. संजय दत्त सोबत डिडो एक संजय दत्त नसणार आहे भाई इथं, संजय दत्त एक डिडो असणार आहे. कारण त्या माणसाचा आपण आपला इम्प्रेस, म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण भाई लय मोठे भगत आहे त्याचे. म्हणजे मला लय आवडतो तो व्यक्ती संजय दत्त बाबा नाही का. तर माझी इच्छा होती की लाईफमध्ये त्यासोबत एक गाणं केलं पाहिजे मी, आणि मी केलं ते गाणं. हेलिकॉप्टरमध्ये एंट्री होती, 2 हेलिकॉप्टर होते माझे. उतरतो बितरतो, बाउन्सर वगैरे येतात, हातबीत मिळवतात.
गाडीत बिडीत बसतात त्यामध्ये सगळे. बेसिकली त्या स्टोरीमध्ये तू म्हणलास की माझ्याकडे पण प्रूफ आहेत, हा माझ्याकडे मग हे गाणं वगैरे टाकलं ना हा भाई. माझ्याकडे पण प्रूफ आहेत पण मला दाखवायचे नाहीये, जाऊ दे. म्हणजे जर प्रूफ आहेत तर का नाही दाखवायचे, काय विषय? दाखवले ना मी. मी स्टार्टिंगला माझा ऑडिओ ओपन केलं डायरेक्टली स्टार्टिंगला. रघुभाईच्या गाण्यामध्ये बघ तू एकदा हेलिकॉप्टरचे सीन आहेत, म्युझिकच आहे स्टार्टअप नाही का. कधी पण तू जावं ह्या वेळेस ज्यावेळेस तू पॉडकास्ट अपलोड करशील तर लोकांना कळलं पाहिजे नाही का बरोबर. की म्युझिकचा सीन आहे जो नाही का. हेलिकॉप्टरचा आवाज आहे, डायरेक्टली लँड होतो, दरवाजा खोलतो, गाडी चालू करतो, गाडी निघते भाई. आखी 7 पिढी गेली आमची गुन्हेगारी क्षेत्रात, तुमची 7 पिढी गेली तुमच्या आईच्या पदरात. जो वाचत सत्तेने सत्याला देणार साथ, हे वाचतात फेक ह्यांच्या ह्यांचा काढणार माझे भाई लोक आवरून बघत्या ते वाट. थोडा दिवस थांब खबर येईल तुला, डिडो मर्डरमध्ये आत. हा विजन ऐकला गाण्यामध्ये, मर्डरमध्ये आत. आणि खरंच केलं आपण ते, कारण आपल्या गांडीत दम आहे तेवढा भाई, आपण करू शकतो. 2 वर्ष त्यामुळे आपण गाणं टाकून गायब झालो. तू चेक कर कधी पण 2023 लास्ट गाणं माझं बघ तू 24 मध्ये रिलीज झाले ते. 2 वर्ष गायब झालो मी. 23 पर्यंत रगील चालत होतं, येड झबा चालत होतं. 4थं माझं 2024ला गाणं पडलं रघुभाई, त्यानंतर मी गायब झालो. मर्डरमध्ये आत गेलो 2 वर्षात. सो त्याच्यामध्ये बेसिकली जसं तू मागच्या पॉडकास्ट मध्ये म्हणलंय की तुला नावं नाही घ्यायचे किंवा हा, मला त्याच्याबद्दल बोलायचं बरोबर. नाही. मला आहे ना आजव्या खाजव्याची चर्चा करायचीच नाही भाई. बघ मी पॉडकास्ट करायला आलोय, माझं म्हणणं काय, बरोबर. त्याचं नाव बिव घेऊ नका. नाही, कारण actually- मला कसा राग येतो रे मला. मी आहे ना ऍक्च्युली मला म्हणायचं काय आहे की ठीक आहे आपण नाव नाही घेत किंवा पब्लिकला समजून जाईल की कुणाबद्दल तू हा, बोलतोयस, हा. पण ऍक्च्युली ते गाण्यामध्ये नाव आहे ना. ते आहे ना भाई. मग जर ते गाणं तर इथं बोलण्यात काय प्रॉब्लेम आहे ना. विषय काय माहिती का तुला, 2021ला जो विषय केला होता आपण तिथं स्टॉप केला होता तो विषय नाही का. ओके. मारहाण केली आपण, गाण मारली चांगल्यांची बाई, तर ते विषय स्टॉप केला होता आपण. 22-23 खिजवलं मला, गाणं लीक केलं. मग आम्ही 4-5 जणांनी एक अशी मर्डर खाल्ली. 2024ला आत गेलो, 2026ला बाहेर आलो. परत त्याच गोष्टी होत असेल तर मग मी समजतोय ना भाई. पण कुठली गोष्ट खटकली तुला, म्हणजे असं काय माझे झालं? गाणे मी लीक केले, माझे कन्सेप्ट चोरले, माझा रॅप कुठलं कन्सेप्ट कन्सेप्ट तोच रघुभाईचा जो तुला सांगितलं हेलिकॉप्टरचा सीन, तो उतरला गाणी असं तसं नाही का. ते नाही बोलायचं भाई मला. ज्यावेळेस हा व्हिडिओ येईल ना त्यावेळेस पब्लिक तुला कमेंट मध्ये हेच विचारणार आहेस की कस काय तू म्हणतो की ते तुझं आहे. मग चेक करा ना, डायरेक्टली स्निपेट टाकले ना. मॅनेजरला सांगितलं होतं मी, जेलमधनंच सांगितलं होतं मॅनेजरला, हेच बोललो मी, ओ भाई गाना लीक कर रहा तो कोई बात नाही, डायरेक्ट ये स्निपेट डाल इंस्टा पे, आगे का आगे देखेंगे म्हणलं. नाही, कारण की आता असं लोकांना वाटतंय की तू फेमस होण्यासाठी परत किंवा लाईमलाईट येण्यासाठी म्हणजे परत तुझ्यावर अटेन्शन येण्यासाठी तू ह्या गोष्टी बोलतोयस. त्यांच्यासाठी तुझं उत्तर काय नाही, माझं उत्तर एवढंच आहे की बसल समोर त्यांना नाही का. ते कमेंट्स करून जाणार आहेत कमेंट मग मी धरणार ना त्यांना. ओके, धरणार, 100% धरणार आणि गुडघ्यावर बसवणार ना भाई. नाही दुसरा विषय झाला तर बोला, आता जो पुण्यामध्ये झाला ना तसा दुसरा किस्सा होईल. समजलं ना मी कुणाची गोष्ट करतोय. मला त्याचं पण नाव नाही घ्यायचं. बघ त्याच्यासाठी कसा विषय माहिती काय, ते इंडस्ट्रीमध्ये काय घाण चालू माहिती का, मेल्यावरती इज्जत आहे, बरोबर आहे, मेल्यावरती फेम आहे. ज्या आडवे खजवे आत्ता झाटू आटू आत्ताचे आलेले आहेत ना, ते कसा विषय करतात माहिती का तुला, एखादा वारलं की स्टोऱ्या टाकतात व्ह्यूज वाढवण्यासाठी. आपण तशा आपल्या घाणारड्या टाकतात ना त्या गोष्टी आपण नाही करत ना भाई. दोस्ती आपली तुझ्यासोबत आहे ना मरुसपर्यंत असेल, पण आपल्यातच असणार ती दोस्ती, बाहेरपर्यंत जाणार नाही. तू मेल्यानंतर मी तुझे 4-5 फोटो टाकणार, मिस यू भाई, मिस यू बॉस, जान, जानू, लव्ह यू डार्लिंग, हे यारी दोस्तीमध्ये नाही चालत भाया गोष्टी. रिप्ले घ्या ना मग. आहे का गांडीत दम कुणाच्या, घ्या रिप्ले लगेच. एवढं टाकताना तुम्ही ज्यावेळेस त्याला इज्जत दिली नाही. मी कुणाची गोष्ट करतोय, त्याच व्यक्तीची करतोय. जे तुम्ही कमेंटमध्ये आता मला बोलतीलच मी कुणाच्याबद्दल बोलतोय. ज्या दिवशी आहे ना भाई डिडो घुसणार तिथं फक्त एकच दिसणार भाई, बाकी कोणच दिसणार नाही. आता तर एंट्री आहे भाई, आपला कमबॅकला पॉवर होणार आहे. पहिलं गाणं आपलं एरोडा रिटर्न आल्यावरती पब्लिक एडी होणार आहे, भीर होणार आहे बघूनच. नाही पण ऍक्च्युली जसं तू सांगतेस की फॉर एक्झाम्पल ते व्यक्ती समोर आली किंवा काय तू हे करशील, तू ते करशील, मग तुला परत वाटत नाही का की यार परत जेलमध्ये जावं लागेल मला, आणि भीती वाटत नाही का आता जेलची? भाई पहिल्या पॉडकास्टमध्ये पण हेच बोलणं झालं होतं, जेल माझं मंदिर आहे, लॉकअप घर आहे भाई. मला आवडतं त्या गोष्टी, मला जेल लाईफ लय आवडते भाई. का, काय विषय असंच त्याचा? मला तिथलं म्हणजे वातावरण तिथले म्हणजे तिथं तुझ्यासारखे असे माझ्यासारखे वाईब वाले वाईब येत नाही का, म्हणजे भाई अरे भाव कोणाची आई जावायचे असे तसे वाले. जेलमध्ये पण केले का काय कारण? लय कारणाने केलं काय कांड केले? असंच आहे, बस उठ खाली बस चल,
हे आण ते आण, चल. राजासारखं जगलोय भाई आतमध्ये आपण. कुणालाच सुट्टी दिली नाही भाई आपण. कारण आपण अशा ठिकाणी होतो, सुरक्षाला होतो भाई, तर मग समजते ना जरा पद्धत. लाईफ आपण लय भारी काढली तिथं. आंधळणारे पण भरपूर होते आपल्यावरती, पण आपण लक्ष नाही दिलं भाई त्या लोकांवरती. आणि कोण काय बोललं नाही आत्तापर्यंत आपल्याला, आणि बोलणार पण नाही. मला असं वाटतं की कोण मला बोलणारच नाही काय. आपण केलंच भाई तसे, कुठं नाही गेलात आतमध्ये, चांगले दिवस काढल्यात. सो तुला नाही वाटत की आता जर पॉडकास्ट आला, लाखभर लोक बघतील आणि हा. त्यातले 2-3 जरी जणांनी विचार केला तुझ्यासारखं की मी पण असं काहीतरी करून जेलमध्ये जातो आणि मी पण तुझ्यासारखं येऊन कुठे, पण असं तुला वाटत नाही का की समाज कुठेतरी बिघडतोय? आणि काय बिघडतोय भाई? नाही, तू असं म्हणतोयस की ज्याला आवड करायचं ते करल, ज्याला भोगतायचं भोगल. माझ्या फॅन लोकांसाठी मी लय येडा आहे, त्यांना पहिल्यापासून माहिती आहे. त्यांना माहिती आहे डिडो भाई काहीतरी घेऊन येतो म्हणजे चांगलंच काहीतरी घेऊन आणलं. ओके. सो अशी कुठली गोष्ट तू आजपर्यंत तुझ्याबद्दल कधीच सांगितलं नाही? हेच की मी लय येडा आहे भाई. हे म्हणजे कधीच त्याने मी तुला म्हणजे सांगितलं नाही. ठीक आहे, म्हणजे तू सांगतोयस, पण त्याचा अर्थ काय? म्हणजे कोणत्या वेळेने किंवा कुठल्या गोष्टीने कसं आहे माहितीये का तुला, मी काय गोष्टी माझ्याबद्दल सांगितलं नाही की माझ्याबद्दल असं की माझ्या नादीला लागू नका. पहिली गोष्ट, ओके. माझा रागीट स्वभाव आहे. पहिली गोष्ट, माझं बोलणं रोकटोक असते तोंडावरती, आटू झाटूनकडे लक्ष देत नाही मी पहिल्यापासून, आत्ता पण देत नाही का. माझ्या वाकड्यात जाऊ नका. नाहीतर ज्या गोष्टी माझ्याकडनं घडल्यात परत घडू देऊ नका मला या गोष्टी परत. माझं म्हणणं हेच आहे, मी आलोय, मला जरा हिपहॉप सोसायटीमध्ये जरा चांगल्या गोष्टी पसरू द्या, मला चांगलं करू द्या. आता फक्त वाकड्यात जाऊ नका माझ्या. कोण पण असू दे, मग तो पुण्यातला असू दे, मुंबईचा असू दे, गुजरातचा असू दे, पंजाबचा असू दे, कुणाला देणार नाही सुट्टी भाई. मग मी डायरेक्ट धमकी देतो तोंडावरती, आत्ता बसव माझ्यासोबत मीटिंग घे. म्हणजे डिडो नावाचं काय अर्थ आहे? डिडो म्हणजे भाई एकी, ओके. एकत्र. जसे की माझे सोन्यासारखे मित्र भाई नाही का, त्यांच्यामुळं आज आहे भाई मी. डिडोचा अर्थ असाच आहे की भाई, डिडो म्हणजे एक कसा बोलू भाई तुला, डिडोचा 2 मिनिंग आहेत नाही का. एक फसवण्याची युक्ती भाई, आणि एक डिडो म्हणजे एकी असं आहे. आणि हे आपल्याला भाई गॉड गिफ्टेड आहे नाही का, म्हणजे फॅन लोकांनी दिलं आहे आपल्याला नाव. हे आपण स्वतः कधीच ठेवलं नाही अशा काही गोष्टी. तू मध्ये मगाशी एक गोष्ट बोलली की एक काळ होता तुझा जेव्हा तू खूप मज्जा केलीस किंवा आपण एन्जॉय केलं, बरोबर, जेलच्या आधीची लाईफ. हां हां हां. सो खूप पैसा होता वगैरे वगैरे. सो असं काय एक्स्ट्रीम केलं असेल तू? म्हणजे एका दिवसात एवढे उडवले तेवढे, काय असं धुमाकूळ काय घातलं? अरे पहिल्या दिवशीच आम्ही ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट पडलं ना यूट्यूबचं, त्यावेळेस मला 1.5 लाख रुपये पेमेंट पडलेलं. पहिलं पेमेंट माझं डिस्ट्रिब्युशनपासून 1.5 लाख पडलं होतं. 2 महिन्याचं पेमेंट होतं ते माझं, आणि पहिल्या महिन्याचं यूट्यूबचं माझं 75,000 होतं. ओके. तर मला असं वाटतंय मी लाईफमध्ये पहिल्यांदा वन टाईम म्हणजे 2.5-3 महिन्यामध्ये नाही का, मी नाही म्हणलं तर 2-2.5 लाख रुपये कमवले होते. बरोबर. आणि काय केलं असं? म्हणजे काय केलं फर्स्ट डेला? काय पहिल्या मित्रांना घेऊन गेलो सगळ्यांना मी. ओके. म्हणजे जिथं आपली कॅपॅसिटी पण नाही ना जायची तिकडे घेऊन गेलो भाई नाही का. लय माझा केला, हॉटेल वगैरे बुक केले मोठे मोठे, विले वगैरे केले लोणावळ्याला बुकिंग, फार्म हाऊस केले चांगले चांगले, फुल एन्जॉय केला. पहिलं पेमेंट होतं तर जरा नातेवाईक वगैरे होते आपले, थोडे त्यांना जरा पैसे पुरवले, थोडे घरच्यांना पैसे पुरवले. समज की 1.25 लाख तर घरच्यांना दिले, बाकीचे उडवले. तुझ्यासाठी मैत्री म्हणजे काय असतं? माझ्यासाठी मैत्री म्हणजे भाई कसं सांगू यार तुला, माझे मित्र म्हणजे यार सोन्यासारखे. त्या मैत्री म्हणजे माझी ताकद आहे भाई. ती काय करू म्हणजे काय करू शकतो तू मित्रांसाठी? काय पण करू शकतो भाई. तो जर बोलला ना आत्ता माझ्यासाठी, फक्त मला जर का बोलला की भावा असा असा विषय झालाय, मी पुढचा विचारच करणार नाही बिरियरचा, परत जाईल मी त्यासाठी. माझ्यासाठी मैत्री म्हणजे ताकद आहे, विचार आहेत चांगले. मैत्री म्हणजे एक अशी व्यक्ती ना भाई जी कधी सोडून जात नाही. मैत्री फाचडी पण असती, मैत्री घाणेरडी पण असती, मैत्री अशी भुरटी पण असती, चोरट्या पण असतात. काय मैत्रीमध्ये लय भरपूर काय प्रकार असतात. पण माझे म्हणजे माझी मैत्री म्हणजे एक वेगळी भाई. आणि मी कधीच म्हणजे आपल्या मैत्रीला मी कधीच नाही का खाली पडू दिलं नाही भाई. प्रत्येक अडचणीत उभा आहे त्यांच्यासाठी मी, आणि ते माझ्यासाठी आहे भाई. आज पण स्टुडिओला मी तुझ्या आलो आहे, मी तुला म्हणलं का नाही, आम्ही येणारे 2-3 जण पण बाहेर थांबणारे 10 जण आहे का,
सेफ्टीसाठी भाई. मोकळा फिरत नाही मी कधी, त्यांच्याशिवाय एकटा फिरतच नाही मी. आणि मला राहायची सवयच ना त्यांच्याशिवाय ना, कारण जीव अडकला माझा. माझ्यासाठी मैत्री म्हणजे लय खास आहे रे भाई, काळजाच्या जवळ आहे. आणि मी सगळ्यांना माहिती आहे इंस्टावरती की मी प्रत्येकाला रिप्लाय देतो, प्रत्येकाला मेन्शन बॅक देतो की माझी खरी मैत्री आहे भाई. आणि फॅन लोकांना पण आपले भावासारखे मानतो. तू पॉडकास्टमध्ये पण बघितला असेल, मी भाऊ म्हणून बोललो त्याला, तुला पण भाऊ म्हणून बोललो, तू भाव आहे माझा, अशा टाईपमध्ये नाही का. का, कारण आपण प्रत्येकाला भाऊ समजतो, आपण फॅन नाही समजत प्रत्येकाला. जो वाकड्या जातो गाणं फाडतो आपण त्याची भाई. आपली मैत्री म्हणजे आपल्यासाठी लय स्पेशल आहे भाई. ओके. सो स्कूल लाईफ मध्ये कधी GF वगैरे होती का? असल्या गोष्टीमध्ये पडलोच नाही भाई मी. हा प्रश्न टॉपिकच दे, विषय सोडून भाई. आवडच नाही आपल्याला, लय DM करतात आपल्याला. फक्त मित्रांमध्ये आपल्याला आवडच नाही पाय, आणि आपण करू पण देत नाही माझ्या मित्रांना. छपरीगिरी करा, पोरी पाय मारतात रे भाई. भरपूर बघितलंय लोकं का असं मेले. जवळ? हा, लय मित्र मिळालेत भाई माझे त्यासाठी. म्हणजे तुझं वारल्यात म्हणणं म्हणू काय, म्हणजे शकतो. तो पण लग्न करणारच नाही का मग असं? नाही नाही, करायचं आपल्याला, तो विषय वेगळा राहिला. पण सांगतोय पोरी पाय कसं आहे, अरेंज मॅरेज ठीक आहे भाई, लवशिपमध्ये भाई लय जण मारतात भाई. ओके. घरच्यांच्या हाताने मारतात, फॅमिलीच्या हाताने मारतात, मन भावाच्या हाताने मारतात, नातेवाईकांच्या हाताने मारतात, नाहीतर एखादा पोरीचं फेक अकाउंट खोलून मॅसेज करून त्यासाठी मारतात, लालच देऊन मारतात. ये इकडं, भेटू, बोलू, जाऊ कुठेतरी डेटला. अशा टाईपमध्ये झालं भाई किस्से भरपूर नाही का. त्यामुळं भाई असं आपलं प्रेमाचं नातं लांबपर्यंत नाही आपलं नाही का. आणि आपण करू पण देत नाही माझ्या मित्रांना असले फालतूगिरी, कारण लडकी का चक्कर बहुत खतरनाक राहता बाबू भैया. ओके. त्यांची मैत्रीण म्हणजे काय, दारू. अरे वा. त्यांची मैत्रीण म्हणजे काय, मी पणा भाई. लय म्हणजे असं असतात ना भाई की लोकांना असं वाटतं की गर्लफ्रेंड शिवाय म्हण, आईशिवाय म्हण, बायकोशिवाय म्हण, फॅमिलीशिवाय राहत नाही. पण त्यांच्यासाठी एक एक गोष्ट आहे भाई, ते राहू शकतात भाई. जर का त्यांना कंटिन्यू दारू दिले ते राहू शकतात भाई. आहेत असे काही मित्र आहेत भाई माझे. कसे म्हणजे फक्त ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सोडतील भाई, सगळ्या सॅक्रिफाईस करतील. आहेत भाई तसे, आणि येडेत भाई माझ्यासाठी. आत्ता म्हणलं ना भाई की असा असा विषय झालाय, कधी पण यायला तयार आहे ते आपल्यासाठी भाई नाही का. आत्ता पण म्हणलं ना भाऊ की असा असा विषय झाला, हे झाले, ते झाले, ते पण यायला तयार आहे, मी पण यायला तयार आहे भाई. स्वतःच गाणं येतंय तू म्हणतोयस, गाण्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या आहेत, हा हा खूप साऱ्या गोष्टी सॉर्ट आउट करायच्या आहेत. म्हणजे काय नेमकं काय सस्पेन्स आहे त्या मागचं काय? माझं कसं आहे भाऊ, 2 वर्ष मी जे गायब होतो ना, आता लोकांनी लय फायदा उचलला आपला. 2 वर्ष आपण गायब होतो म्हणून फायदा उचलला म्हणजे? फायदा उचलला म्हणजे नाही का, आपल्या नावाची चर्चा केली की खचलाय नाही का, येडा झालाय, काय माहिती कुठं असतो, काय करतोय, कुणासोबत असतो, काय करणार नाही, हो असंच जाणार आहे, नाहीतर नाही तर कोणाच्या हातरी मारणार आहे, असे विचार केले होते त्यांनी. पण त्यांनी कधी हा विचार केला नाही की मी कुठं होतो नेमकं. कधी घरी नाही आले आपल्या विचारायला, भले माझे मित्र असू दे, जवळचे असू दे, लांबचे असू दे, कधी आले नाही ते बघायला कुठं होता, काय होता, आणि कधी विचार नाही केला. पण 2 वर्ष आपण इथं नव्हतोच ना, त्यांना कसं सांगणार आपण. आपल्याला काय जेलमधनं काय कॉल बिल करायला देतात का डायरेक्टली भाई, होत्यात त्या गोष्टी, पण त्या अंडरग्राऊंड गोष्टी असतात सगळ्या. फेस ना सांगतायत त्या गोष्टी, सांगू नाही शकत मी ह्याच्यावरती नाही का. त्यांना नव्हतं माहिती. फक्त माझा मॅनेजर माझ्याकडे लक्ष द्यायचा, सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा, माझा सक्का भाऊ करायचा, सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा की माझं काय चालू आहे, काय नाही, काय करतोय. मग 2 वर्ष आपला फायदा का घेतला लोकांनी, ह्याच गोष्टीमुळे घेतला की आपल्याला खचवायचा प्रयत्न केला, आपलं नाव पुसायचा प्रयत्न केला भाई. आज कमबॅक दिला ना पब्लिकला, दिसतोयस ना भाई, मी तुला कसा दिसतोय आज. जास्त खजूर खाल्ल्यात ना आतमध्ये भाई, बिर्याणी खाल्ली भाई, चिकन हंडी विंडी जरा जोरात दाबल्यात ना आतमध्ये. दिवस काय नॉर्मल नाही काढले आपण, चांगले दिवस काढलेत भाई आज, म्हणून तुझ्या समोर असा टापटूप मध्ये बसलोय नाही का, एवढं सगळं. असा विषय भाई. सो पहिली गोष्ट, जेलमधून आल्यावर काय केली? काय नाही केलं, सगळ्यात पहिले आल्या ना भाई आईबापांच्या फोटोंच्या पाया पडले. ज्या काय गोष्टी माझ्याकडनं घडल्यात त्या नव्हत्या घडल्या पाहिजे, पण झाल्या त्या रागाच्या भरात. माझं गाणं लीक नसतं केलं तर मी मारून नसतं टाकलं ना त्याला. तर सगळ्यात पहिले मी आईबापाच्या पाया पडले. भावाला म्हटलं मी आलो आता, तुझ्या हिशोबाने कर तुला जे काय करायचं. तुझ्यासाठी इगो म्हणजे काय?
इगो म्हणजे माझं स्वतः बघ ना, मीच आहे इगो नाही का. प्रत्येक व्हिडिओमध्ये बघ माझे फुगरी असतीच, कारण मी कुठं पण नाही दाखवत ना त्या गोष्टी भाई. आपल्यापणामध्ये आपलापणा असतो. तुला पर्सनल आल्यावरती कसा भेटलो, काय भाऊ, हा भाऊ, कसा भाऊ, भाऊ भाऊ म्हणून बोलतो आपण. इगो म्हणजे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे भाई, आणि मी स्वतः लय लय प्राऊड करतो मी स्वतःवरती भाई. आणि माझ्यासारखा कोण नाही. मी एवढा विचार करतो आणि विचार करून सांगतो या गोष्टी लोकांना. का, कारण हाय भाऊ तेवढी आपली लायकी, पर्सनॅलिटी आहे तशी आपली, आणि तेवढे आपलं गट्स पण आहेत आपल्याकडे तेवढे की फाडू शकतो एखाद्याची. सो असे काही मुलं आहेत आज ते नाही का आई वडिलांना बरं बघत नाही, किंवा आपण म्हणतो की बघत नाही चांगलं. बघ भाई, हे चुकीचं आहे ना का. ज्यावेळेस आपले आई वडील असतात तर आपण काळजी घेतली पाहिजे भाई त्यांची. आपण त्यांची सेवा केली पाहिजे. दुधाने येणं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे भाई त्यांचं. खरं सांगतो, कारण आईबापाशिवाय कोणच नाही भाई. कोण कोणासाठी नाही आहे. आज मी जरी जेलला असतो ना तरी मला आठवण यायची माझ्या आईबापांची, जरी नसून तरी आठवण यायची. जे माझे नंबरकार आहेत, जे माझ्यासोबत असायचे, त्यांना भेटायला आईबापा यायचे, तर मला पण असं वाटायचं की मला तरी कोण येऊ दे भेटायला. पण माझ्या भावामध्ये माझे आईबापा दिसायचे मला. तर मी आत असताना तो थांबायचा ना तिथं. तर मला त्याच्यावरती लय प्राऊड आहे भाई. आज त्याने जे पण काय केलं असेल, काहीतरी विचार केला असेल त्याने, आणि जे पण मी आता पुढं काय करेल तर मी पण त्यासाठी विचार करूनच करणार आहे नाही का. माझं एवढंच म्हणणं आहे की मला एवढं फक्त जेलला करायचं आहे, आटू झाटूंना नाही करायचं. दुनियाला फॅन नाही करायची, मला जेलमध्ये फॅन करायचे आहेत माझे. तर मग असं एकदम व्यवस्थित खाऊन पिऊन दिवस चांगले समजतं ना, डिप्स वगैरे मारायचं तिथं, जिम बिम करायचं, पण तरी पोट आले बाहेर. ओके. सो देवाला मानतोस? मानतो ना. कुठल्या देवाला मानतो? डिडो देवाला. ओके. देव बिव नाही मानत भाई. नाही म्हणत. गाण्यामध्ये लाईन आहे भाई नाही का, माझं दुसरं रूप म्हणजे फुटलेला आरसा, मला देव पण घाबरतो तो साक्षात वरचा. हे माझ्या गाण्यातली लाईन आहे, आणि तुम्हाला कळलं या गाण्यातली कुठल्या गाण्यातली लाईन आहे कळलं नाही का भाई पब्लिकला, आणि कळलं पाहिजे मला असं वाटतंय. मध्ये भाई नाही मानत आपण, नास्तिक आहे भाई. आपल्याला आवडत नाही. आपल्यासाठी खरे देव म्हणजे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी संभाजी महाराज, हे वाले मन आपल्यासाठी. भरपूर लोक आहेत भाऊ, नाव घेतलं की पोडक्यात जास्त होईल. आपल्यासाठी खरे देव हे रिअल हिस्ट्रीवाले सगळे असेच, म्हणजे नाही का, खऱ्या सत्य बाजूने आपल्याला आईबापांनी दाखवले की हे ते नाही का, ह्यांच्यामुळे झालंय. मग माझ्यासाठी ते देव आहेत भाई. काय राहिलं, काय सांगायचं तुला अजून? काय सांगायचं ना भाई, फक्त माझं गाणं आहे ते अल्बम 1 to 1 गाणे टाकणार आहे मी, सोलो ट्रॅक, ते पण बघा, प्लस अल्बम पण बघा, मजा येईल, आवडेल तुम्हाला. पहिलं गाणं माझं खतरनाक आहे ते एवढा रिटर्न 2 वर्षानंतर सुटणार आहे भाई. कशामुळं आत गेला, काय कारणामुळं आत गेला, किती लोकांनी दाबले, किती लोक आले, किती मंत्री लोक होते, किती नेते लोक होते आपल्यासाठी, किती लोकांनी आपल्याला दाबला त्या गाण्यामध्ये, सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर मी कसा सुटत गेलो, माझी एक स्टोरी आहे. तर स्टोरी बघा नक्की. गाणं आलं की आवर्जून प्रेम द्या, पब्लिकपर्यंत पोचवा, देत राहावं सतत. माझे गाणे भारी येणार आहेत. आणि ह्याच्यानंतर असं नाही की वन साईड नाही, माझी प्रत्येक साईड आहे माझी, मी दाखवत राहील. फक्त मजे घ्या आणि मजे देत राहा. वाकड्यात जाऊ नका, वाईट कमेंट करू नका, नाहीतर मला घरी घुसावं लागेल. आवडत मला ना माझ्यावरती कुणालाच हसू देऊ वाटत नाही भाई. मला राग येतो त्या गोष्टीचा. मी सिरियस गोष्ट बोलतो ना तर समोरचा हसतो ना, मला राग येतो. क्लिअर आहे भाई नाही का, म्हणजे पाहिजे नाही का माणसाने तसं. आणि अपोजिटच्या लोकांचे जेव्हा माझ्यासमोर गाणे वाजतात ना भाई, मग येडा होतो मी, बावचळतो भाई. मग कोण पण असू दे, तो माझा भाऊ असू दे, नाहीतर मग नात्यातला असू दे, नाहीतर गोत्यातला असू दे, कोण पण असू दे. काय मला करतोस म्हणजे तू असं? कानठळी मारतो मिळाय, 2-3 ठिकाणी मारलेत पण आता. रिक्षा बिक्षा फोडल्यात मी घरापासून. फक्त गाणं वाजवलं? गाणे बिने कार बीर फोडली मी, गाणे बिने वाजवायचे ना अपोजिटच्या माझ्यासमोर, मला राग येतो लय. कधी आज म्हणून बघा म्हण, कुठला पण फॅनला म्हणा की बळच माझ्यासमोर गाणं बिनं वाजवा, मी मारल तर डायरेक्टली. मग त्याला कळेल, एकाला शिक्षा देतो मग सगळ्यांना कळेल. समजतंय ना. ओके. मला आवडत नाही भाई माझ्या अपोजिटचे गाणे कोणी लावलेले. पण एवढा राग का आपण, म्हणजे मला हे कळत नाही की आता हे आज ज्या वेळेस 2024 ला गेलो ना आतमध्ये, नाही, बाकीचे जर रॅपर्स बघितले आपण, मुंबईचे म्हण किंवा बाकीच्या इंडस्ट्री मधले पण, ते सगळे मिळून मिसळून राहतात. पण पुण्यामध्ये एक दिसतंय की प्रत्येक जण आपल्या आपल्या एकटं एकटंच चालायचं बघतोय.
सगळे एकत्र मिळून का नाही काय करत, का नाही प्लॅन करू शकत. करत नाही की चला आपण सगळे मिळून एखादं पुण्यासाठी काहीतरी करूया? प्रत्येकाला इगो आहे ना भाई. जर मला तर 10 पटीने इगो आहे, ह्यांना तर मला तर वाटतं हे पहिल्या पटीने पण इगो नाही. मला तर स्वतःवरती 10 पटीने इगो. विचार कर मग. 99% मला इगो आहे, त्यांना तर मला वाटतं 10% असेल. माझ्यासमोर थांबले तरी बोलत नाही मी, असला घाण फुगिरी मारतो. समजत ना, गिनतीतच घेत नाही. प्रत्येक नाही होऊ शकत भाई. पुणे वेगळं, बॉम्बे वेगळं भाई. रॅपर कल्चर सुरुवात जरी बॉम्बेमध्ये झाली नाही, एंडिंग इथनंच होणार आहे. पण कुठेतरी नाही वाटत का की मराठी हिपहॉप त्याच्यामुळे पुढे जात नाहीये? तसं काहीच नाही भाऊ. तिकडले लोक आपल्याला अटॅच होते त्यांना. तिकडले लोक चिपकतात ना. किती जरी केलं तरी तुला जाणं भाग आहे तिकडं भाई. टेशन तिकडे, इकडे टेशन नाही आहे. ओके. तुला किती पण केलं जरी, लेबल असू दे ना तर एखादा प्रोडक्शन असू दे ना, तर मग तुला जे काय करायचं असेल, सुरुवात तिकडनंच आहे भाई. सुरुवात इकडनं नाही आहे. तरी आपण करतोय, मॅपवरती आणायचा प्रयत्न करतोय पुण्याला. किती चालू आहे भाई प्रत्येकाच्या लाईफमध्ये. प्रत्येकजण ओरडून सांगतोय, गांड फाडून सांगतोय भाई की मी असा आहे, मी तसा आहे. तरी लोक करते ते मराठी भाषेला सपोर्ट करते ते भाई, नाही का. आता तर मला तर वाटतं मराठी भाषा कुठं ना कुठं तरी 70-80% पर्यंत पोचली लोकांपर्यंत. 20% बाकी आहे भाई अजून, नाही का. आणि केलं पाहिजे ते आपणच करणार, पण आपण आपली जागा व्यवस्थित बनवली पाहिजे. कारण प्रत्येकाने आपली आपली जागा बनवली आहे म्हण. मग ते बॉम्बेमध्ये कोण पण असू दे, चांगल्यांचे नाव घेतले असते पण नाही, नावं नाही घ्यायचे. कोण पण असू दे, त्यांनी त्यांची जागा बनवली. आता आपल्याला जागा बनवायची की पुण्यामध्ये ह्यो असा आहे, ह्यो तसा आहे, तो तसा आहे, ह्यो असा आहे. मगच आपण चर्चेत आहे. कोणाची चाटून मोठं तर नाही झालो ना भाई मी. हे कसे काय चाटून मोठे बनणार आहेत? प्रत्येकाला इगो आहे भाई. त्यामुळे एकत्र मला तर वाटत नाही होणार आणि होऊ शकत नाही भाई. आणि मी शेवटचा तर 100% करणार पण नाही असल्या गोष्टींमध्ये. मला असं वाटतंय मी करेल तर आपलं चांगल्या लोकांसोबत करेल, प्रोडक्शन बघेल चांगलं. सगळं बॉम्बेमध्ये जे पण असेल सगळं तिकडंच करेल, कोलॅबरेशन असू दे, काय पण असू दे. पण मला वाटत नाही पुण्यामध्ये होईल माझं काय. नाही पटत माझं कोणासोबतच. सगळ्यांसोबत वाकडं आहे माझं. शेवटचा प्रश्न, पुण्यामध्ये तुला काय वाटतं की तुझ्या अकॉर्डिंग म्हणजे तुझ्या दृष्टीने सगळ्यात बेस्ट रॅपर कुठला आहे पुण्यामध्ये? पुण्यामध्ये कोणच नाही भाई बेस्ट, मी सोडलं तर. कशाला दुसऱ्यांचं बोलायचं भाई. आपलं स्वतःचं वैयक्तिक बोलणार. पॉडकास्ट माझ्याबद्दल झालं तर मी माझ्याबद्दलच बोलणार भाई. कोण बेस्ट नाही पुण्यामध्ये भाई तुझ्याशिवाय? बस. ओके. केलं पाहिजे ना भाई. पॉडकास्ट माझं तर मी माझ्याच नाव घेणार ना भाई, दुसऱ्याचं कशाला नाव घेऊ. कोण नाही बेस्ट भाई. व्ह्यूजचा विषय फक्त. आज मला 1,00,000 व्ह्यूज आहे, तुला 10,00,000 व्ह्यूज आहे, तू मोठा. संबंधच नाही भाई. कलाकार मी फक्त डोक्याने हुशार आहे, तू बुद्धीने नको हो भाई. ओके. जाता जाता काय मेसेज असेल, लास्ट मेसेज मला किंवा मग बाकीच्या ऑडियन्स? सगळ्यांना एकच बोललो भाई की हा पॉडकास्टला प्रेम द्या, त्याचा सन्मान करा, ला शेअर करा, चांगले कमेंट करा, बॅड कमेंट करू नका. माझ्याकडं सायबर जाऊ द्या, आता ते बोलायचं नाही. जलवं दाखवल्याशिवाय तर कळणार नाही ना भाई. तर चांगलं जरा प्रेम द्या, पॉडकास्टला इज्जत द्या, प्रत्येकाला घेऊन चाला. आईवडिलांची काळजी घ्या, चांगले विचार ठेवा, चांगलं करा लाईफमध्ये काहीतरी. तू एवढं सगळं सांगतेस पण तू स्वतः काय करतोस? ते चालतंय. मी म्हणलं ना आर नाही तर पार. मारायला तयार झालो. कधी पण मरल, कधी पण मारल भाई. माझा विचार करणारे माझी फॅमिली नाही सोड, माझे भाऊ लोक आहेत. माझा भाऊ तर जेलला आहे, पण मागं माझी फॅमिली म्हणजे माझे भाऊ लोक आहेत भाई. माझे विचार करणारे ते आहे भाई. मला नाही घेणं देणं पडलंय. समाजाचं पण म्हण, दुनियाचं पण म्हण, छाट मला फरक नाही पडत भाई. मी आज काय माझ्या मित्रांमुळे आणि मी माझ्यामुळं स्वतःमुळे आज मला एवढा प्राऊड आहे माझ्यावरती. बाकी मला घेणं देणं नाही भाई. तुम्हाला जे करायचं तुमच्या हिशोबाने करा. मला जे करेल, मला आज असं वाटतं की मी असं करतोय, मला ह्यात माझ्या आहे, मी आनंद आहे, मी खुश आहे. संपला विषय. माझा हेच मॅसेज आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या, वाईट मार्गावर जाऊ नका. वाईट मार्ग करायचं तर माझ्या ग्रुपमध्ये या. ओके. माझ्यासाठी काय मेसेज, कसं वाटलं पॉडकास्ट? एक नंबर. सही आहे. काय गोष्टी असतात माझ्याकडं अशा पॉडकास्ट. प्रत्येक ठिकाणी तर नाही केले आपण, पण 2-3 ठिकाणी जिथं पॉडकास्ट केले आपण ते जरा वेगळं होतं. तुझ्याकडं जरा अनुभव वेगळा होता. आणि मला असं वाटतं की कमीच व्हिडिओ पाडला पाहिजे ना, का जास्त नको, बोर होती पब्लिक.
त्यांना पण कळलं पाहिजे लाईफस्टाईल माझी काय आहे पब्लिकला कळू दे. मी असाच राहतो, मी असाच आहे भाई. अजून पॉडकास्ट येणारे बघितलं पाहिजे, त्याचं पण प्रमोशन झालं पाहिजे. काय म्हणतो? बरोबर. सही आहे. तर आपलं गाणं येतंय एकच आहे, एरोडा रिटर्न बघा नक्की. ह्या पॉडकास्टला व्हिजिट करा. काही लाईनी आहेत भाई, तुला एंडिंगलाच टाक ही लाईन जे मी ठीक आहे. फक्त माझ्या सुट्टायची खबर माझ्या ऑफिसला कळली, ह्यांच्या पायाखालची जमीन हादरली. ह्यांची राजकारणात चर्चा असून ह्यांची सत्ता पडली, माझी राज्यात दहशत मुख्यमंत्रीला कळली. माझ्या ताकदीचा परिचय मी देणार, हल्ली मी अखेर रणभूमीत जाळल जर का गेला रावणाची आरी. ह्या काय गोष्टी आहेत भाई, तू स्टार्टिंगला ॲड कर ना, त्याच्या एंडिंगला जाऊ दे, बघू दे, पब्लिकला पण कळू दे. एरोडा रिटर्नमधला म्हणजे पहिला ट्रॅक आहे आपला, ह्या लाईनीत त्याच्यात स्टार्टअप. व्हिडिओ बघा, मजा येईल, आवडेल तुम्हाला. आवर्जून बघा, पूर्ण स्टोरी आहे की नक्की काय घडलं काय झालं. तुम्ही बघता तर मजा येईल तुम्हाला. अशा काय गोष्टी बघायला भेटेल की तुम्ही विचार पण नाही केला त्या गोष्टी. आणि माझी पर्सनॅलिटी तर तुम्हाला दिसलंच त्याच्यामध्ये काय टाईपमध्ये केलं आहे. आणि मी असाच राहतो ना, असाच आहे मी. आणि मला आवडलं भाई, आणि एकदा धन्यवाद नाही का भाई. थँक्यू. आज चांगलं वाटलं तुझ्यासोबत करून पॉडकास्ट. नक्की आपण परत भेटू. येस, चालेल. थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. आणि खरंच तुझ्याबद्दल एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्या वेळेने तू आलास, म्हणजे आपण खरं तर पब्लिकला वाटत असेल की मी तुला आधी क्वेश्चन्स पाठवले होते किंवा काय. सो पब्लिकला सांगायला नक्कीच आवडेल मला की आम्ही डिरेक्टली हा पॉडकास्ट शूट करतो. म्हणजे भाईनी डायरेक्टली सांगितलं, भाई तू काही पण विचार. म्हणजे असं नाही की तू ह्याबद्दल विचारू नको, त्याबद्दल विचारू नको, किंवा स्क्रिप्टेड करू आपण काही गोष्टी. सो खरंच खूप भारी वाटलं की खूप कमी गेस्ट असतात जे ह्या वेळेने आम्हाला फ्रीडम देतात की तुम्ही तर विचारा, आहेच. सगळं विचारा आमच्याबद्दल. 100% परत एकदा थँक्यू सो मच. बस भाई, चल चलो. इथंच संपू आपण पॉडकास्ट. येस.